कोरोनाच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात गोंधळ वाढत चालला असून शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने शिक्षण मंत्री उदासीन आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। इयत्ता 10वी भूगोल विषयाच्या गुणांचा तिढा असूनही कायम असल्याचे पालक संभ्रमात आहे। यावर शिक्षण विभागाने व काही एसएससी बोर्डाने ठोस निर्णय घेतला नाही। शिक्षण मंत्री अद्यापही बोलायला तयार नाही। 10वी ते 12वी या निकालाच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नाही। यासोबतच पुढील शैक्षणिक वर्षाची शाळांची नियोजन अद्यापन केले नसल्यामुळे शाळा कधी सुरू होतील, कशा सुरू होतील, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी घेता येईल याबाबत पालकांना व शाळांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही। शाळांमधील विद्यार्थी प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू करण्यात आली नाही। विद्यार्थी संख्येअभावी पुढील शैक्षणिक वर्गात वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करण्यात येऊ नये असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही। अशा अनेक तांत्रिक अडचणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने चालविलेल्या उपाययोजनेमुळे संपूर्ण शिक्षण तंत्रात असमंजस्याच्या स्थितीत येऊन ठेवला आहे। यावर शासनाने लवकरात लवकर लक्ष दिले नाही तर अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रासोबतच शैक्षणिक संस्था डबघाईस येऊन अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिवारात उपासमारीची वेळ नाकारता येत नाही। करिता शासनाने तात्काळ उपाययोजना आखून शिक्षण व शैक्षणिक विभागाचे संरक्षण करावे अशी विनंती करण्यात येत आहे। पियुष जिंचुवाडिया। महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2019 पासून टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक वेतनापासून वंचित आहे। 1 एप्रिल 2019 पासून 20% अनुदान व 20% वाढीव अनुदानाची तरतूद झाल्यावरही अद्याप निर्गमित करण्याचे आदेश शिक्षण मंत्री देत नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांवर शिक्षक भरतीवर बंदी आणलेली आहे। शिक्षक भरतीवर बंदी आणणे म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून शिक्षकांची बेरोजगारी वाढवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्र सरकारने व त्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी सुनियोजित कट रचलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शाळा कशा सुरू करायच्या, केव्हा करायच्या, विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देणार काय, मास्क देणार काय, शाळेचं नियोजन शिक्षण मंत्री करत नाही। शिक्षण मंत्री गप्प बसलेले आहे। जर शिक्षण मंत्री या कामामध्ये जर सक्षम नसेल तरच भाजप शिक्षक आघाडीतर्फे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व महाविकास आघाडीने सक्षम शिक्षण मंत्र्याची नियुक्ती करावी अशी आम्ही मागणी करतोय। कोविडच्या कामासाठी भाजप शिक्षक आघाडी सदैव शिक्षक म्हणून सरकारला सहकार्य करत आहे, परंतु फक्त कोविडच्या नावाखाली शिक्षण मंत्री कुठल्याच विषयावर बोलत नाही याचा मात्र आम्ही निषेध करतोय। भारतीय जनता आघाडी शिक्षक आघाडीतर्फे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण मंत्र्यांचं सरकारचं निषेध केला। निषेध याच्यासाठी केला की भूगोलचं 10व्या वर्गाचं अजून काही त्यांनी पत्र पाठवलेलं नाही, अजूनपर्यंत पाठवलेलं नाही आहे। 10वी 12वीचे निकाल कधीपर्यंत लागतील ह्याच्याविषयी सरकार गप्प आहे। ॲडमिशन्स कशा होणार, कशा पद्धतीने होणार, केजीची ॲडमिशन, पहिल्या वर्गाची ॲडमिशन, 11व्या वर्गाची ॲडमिशन याविषयी शासनाचं काहीही नाही। नवीन सेशन सुरू होताना किती शिकवणार, कसं शिकवणार, सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम कसं करणार ह्याविषयी काही निर्देश नाही। RTEला घेऊन काही त्यांचे निर्देश नाही। आमचा विषय असा आहे की तुम्ही कोविडशी भांडतात आहे ते बरोबर आहे, आम्ही पब्लिक म्हणून सरकारच्या सोबत आहोत कोविड या विषयावर, पण शैक्षणिक विषयावर सरकारचा हा जो उदासीनता आहे सरकारची त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्रभर निवेदन देऊन आणि सरकारचा निषेध केलेला आहे। भाजप शिक्षक आघाडीतर्फे आज महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या शिक्षण विभागामध्ये निषेध नोंदवण्यात येऊन आलेले आहेत आणि आज या सरकारतर्फे शिक्षकांच्या दारूच्या दुकानासमोर ड्युट्या लावून राहिलेल्या आहेत, अन्य ठिकाणी त्यांच्या ड्युट्या लावून राहिलेल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन न मिळता त्याचा जीव मुठीत ठेवून ते काम करून राहिलेले आहेत। यामुळे आम्ही सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तसेच या ठिकाणी RTनुसार ॲडमिशन कशा होणार आहेत, पुढील सत्र कसं राहणार आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुखसोयी कशा काय राहणार आहेत त्याविषयी अजून भूगोलचा पेपरचे मार्क आहे, 10वी 12वीचा रिझल्टचं आहे, समोरच्या प्रवेशाचं कसं आहे, शिक्षक अतिरिक्त कसं आहेत, या सर्व गोष्टीचं या सरकारने गांभीर्याने घ्यावं आणि कोविड-19 हे तर जगभरात पसरलेलं आहे, पण शिक्षण मंत्र्यांनी यासोबत शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं। विदर्भ न्यूज सावनेर।